दरवेळी जेव्हा एखाद्या आमदाराला शिक्षा होते तेव्हा फक्त एक व्यक्ती नाही तर संपूर्ण लोकशाही व्यवस्था चर्चेत येते. आज तसंच काहीसं घडलं आहे. अजित पवार गटाचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे त्यांची आमदारकी सध्या तरी कायम राहणार आहे. पण हा निर्णय नेमका काय सांगतो आणि या मागचं धोरणात्मक आणि कायदेशीर चित्र काय आहे, आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात नीतिकट्टा. ही केस आहे सदनिका गैरवापर प्रकरणाची. 1989 ते 1992 या काळामध्ये सरकारने समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी गृहनिर्माण योजना राबवली होती. आता या योजनेचा स्पष्ट नियम होता की वार्षिक उत्पन्न 30,000 रुपयांपेक्षा कमी असणाऱ्यांना सदनिका मिळणार. तर सरकारी वकिलांचा आरोप असा होता की माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांनी खोटं प्रतिज्ञापत्रक सादर केलं. आता आपलं उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असल्याचे दाखवलं आणि त्या आधारे 2 सरकारी सदनिका मिळवल्या. नाशिकच्या न्यायालयाने हा आरोप सिद्ध मानून कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. इथून खरी गुंतागुंत सुरू होते. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोणत्याही आमदाराला 2 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्याची आमदारकी आपोआप रद्द होते. म्हणजेच ही शिक्षा कायम राहिली असली तरी कोकाटे यांची आमदारकी संपुष्टात आली असते. म्हणूनच कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जय मल्ल्या बागची यांच्या पीठाने कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली. म्हणजेच खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत त्यांना आमदार म्हणून अपात्र ठरवता येणार नाही. मात्र न्यायालयाने एक महत्त्वाची अट घातली. कोकाटे कोणतेही लाभाचे पद स्वीकारू शकणार नाहीत. न्यायालयाचे निरीक्षण अधिक महत्त्वाचं आहे. पीठाने स्पष्ट केलं की शिक्षा म्हणजे बदल नसून ती सुधारण्यासाठी दिलेली संधी असते. आता धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा निर्णय 2 बाजूंनी महत्त्वाचा ठरतो. पहिली बाजू म्हणजे लोकप्रतिनिधींना अंतिम निकालाआधी राजकीय मृत्यूदंड देऊ नये, हा न्यायालयाचा संतुलित दृष्टिकोन. पण दुसरी बाजू अशी तितकीच गंभीर आहे. सरकारी योजनांचा गैरवापर करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कायदेशीर कारवाई किती प्रभावी आहे, हा प्रश्न पुन्हा समोर येतो. कमकुवत घटकांसाठीच्या योजनांचा लाभ जर प्रभावशाली लोक घेत असतील तर धोरणांचा आत्माच धोक्यात येतो. थोडक्यात सांगायचं तर काय, आज कोकाटेंची आमदारकी वाचली आहे, पण आरोप कायम आहेत. कायदेशीर लढाई संपली नाही आणि नैतिक प्रश्नही अनुत्तरितच आहेत. लोकशाहीत फक्त कायदेशीर वैधता नाही तर नैतिक जबाबदारी तितकीच महत्त्वाची असते. आता हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो? न्यायालयाने योग्य तो समतोल साधला आहे का, की अशाच प्रकरणात अधिक कठोर भूमिका हवी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच पॉलिसी बेस्ड बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.